टाईमपासून सुरुवात करूया असं तिथे. तुम्हाला आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये खुपलेल्या गोष्टी आणि आजच्या आयुष्यामध्ये समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी. करिअर मध्ये मला काही विशेष गोष्टी खूपच नाहीत, कारण मी जरा एक खुशाल चेंडू आहे. मिळालं काम मस्त केलं माझ्या टू द बेस्ट ऑफ माय अबिलिटी. व्हेरी गुड. आणि त्यामुळे करिअर मध्ये असं काही खूप खुपलं असं मला वाटत नाहीये. बरं, मग आता समाजातल्या खुपणाऱ्या गोष्टी, समाजातल्या खुपणाऱ्या किंवा इंडस्ट्रीतल्या आत्ताच्या खुपणाऱ्या त्या सांगते मी. त्या खूप खुपतात. आता प्रत्येकाला जसं वाटतं तसं भ्रष्टाचार हा खुपतो, प्रत्येकालाच खुपतो आपल्याला. आजकाल रस्त्यावरच्या नॉर्मल जीवनात, रोजच्या जीवनात असलेली लोकांची संवेदनहीनता ही मला खूप खुपते. रस्त्यावर कोणाला काही लागलं तर लोकांना बघायलाही वेळ नसतो, आणि दोन मोटर चालक किंवा रिक्षावाले एकमेकांची मारामारी करायला असे तयार असतात. त्याच्यामुळे ही गोष्ट मला खुपते. पण या सगळ्यात जास्त खुपणारी एक गोष्ट आहे ती अशी की माझे पती इंडियन नेव्हीमध्ये पायलट होते, माझे सासरे एअरफोर्समध्ये एअर मार्शल होते. त्याच्यामुळे मी अशा लष्करी बॅकग्राऊंड मधल्या फॅमिलीमध्ये लग्न होऊन गेलेले. तर आपल्या समाजात लष्कराविषयीची असलेली एक अनास्था, उदासीनता आणि अज्ञान हे मला खूप खुपतं. कारण म्हणजे मला असं लोक आहेत विचारणारे की काय आहे आता, युद्ध चालू नाही मग काय तुझ्या नवऱ्याला काम असणार, नुसते मजा करत असतात तिकडे जाऊन. तर मजा करत नाहीत. आपले लष्करातला जवान, अधिकारी तिन्ही सर्व्हिसेस मधले खूप काम करतात. त्याच्या मागे खूप त्यांचं रक्त गाळलेलं असतं. आजही लोक रोज मरतात, आणि या गोष्टींना आपल्या समाजातल्या लोकांना याची माहिती सुद्धा नसते. म्हणजे त्याच्याबद्दल अभिमान असणं वगैरे ही फार लांबची गोष्ट झाली. त्यांना माहीत करून घ्यायची इच्छाही नसते. आणि पाश्चात्य देशात जर आपण गेलो तर तिथल्या ऑफिसर्सना किंवा लष्करी लोकांना जो मान असतो तो बघून मला असं खूप वाटतं की हे लोक, त्यांना त्यांचा ड्यू मान मिळत नाही. ही गोष्ट मला अतिशय खुपते. म्हणजे आपल्या देशात साधं पिक्चरला गेलो तर जनगण मनच्या आधी तुम्ही कृपा करून उभं राहावं अशी चिठ्ठी टाकावी लागते. चूक आहे सगळं, हे रॉंग आहे. एका देशासाठी कार्य करणाऱ्या मराठी माणसाची तुम्ही पत्नी, आणि एवढा तर त्यावेळेला आजच्या तारखेला ज्यावेळेला विविध राजकीय पक्ष प्रांतवाद ज्यावेळेला आणतात आणि कुठेतरी आपण मराठी आहोत हे ठणकावून सांगताना आपण भारतीय आहोत हे विसरण्याप्रत जात आहेत, तर तुमचं याबद्दल काय मत आहे? नाही, आपण सगळ्यात पहिले भारतीय आहोत हे विसरता कामा नाही. आपण सगळ्यात आधी भारतीय आहोत हे मी विसरत नाहीये. मी मराठी सुद्धा आहे. मी मराठी असण्याचा मला अभिमान आहे. तो अभिमानही खोटा नाहीये. पण या सगळ्याच्या वरती आपला देश आहे हे आपण विसरता कामा नये. डॉक्टर, तुम्हाला देखील हाच प्रश्न की करिअर मधल्या आजवरच्या खुपलेल्या गोष्टी आणि समाजातल्या आजच्या खुपणाऱ्या गोष्टी. करिअर मध्ये खुपणाऱ्या गोष्टी आहेत ना, आपण म्हणतो टाईप कास्टिंग वगैरे फक्त पॉप्युलर सिनेमात होतं असं काही मला वाटत नाही. मी नाना फडणवीसाचं काम केलं आणि त्याच्यामुळे मी विलन चांगला आहे म्हणून निशांतमध्ये, त्याच्यानंतर मला जे रोल ऑफर झाले ते तुम्ही त्या याच्यावर, म्हणजे मला असं वाटतं टाईप कास्टिंग, एक तुम्ही भूमिका चांगली करणं हा काही वेळा दोषच होऊ शकतो. कारण मग तुम्ही विसरता की तुम्ही मग त्याच प्रकारच्या भूमिका तुम्हाला मिळतात. तुम्ही चांगले अभिनेते आहात का चांगले विलन आहात का चांगले हिरो, म्हणजे मला असं वाटतं स्टार असणं गोष्ट वेगळी, पण अभिनेत्याला तीच असते. आणि त्यामुळं पूर्वीची जी आमची एक्सपेरिमेंटल रंगभूमी याचं मला खरंच बरं वाटतं. कारण काय तिथं अशी प्रेशर नाहीत की तुम्ही वर्षाला 3 नाटकं केलीच पाहिजे. तुम्ही वर्षाला 2 नाटकं करा, नाही तर 2 वर्षात 1 नाटक करा. आणि म्हणून तेव्हापासून आपण ज्या समाज व्यवस्थेत आणि आर्थिक व्यवस्थेत राहतो त्या आर्थिक व्यवस्थेसाठी मला जे पुलंनी आपल्याला सांगितलेले आहे कल्पना, पुलं हे जगण्यासाठी जे करावं लागतं त्याला उपजीविका आपल्याकडे का, आपण अजूनही विचारतो तुमचं उपजीविकेचं साधन कोणतं, म्हणजे जगण्यासाठी, म्हणजे फिजिकल जगण्यासाठी काय करता, हां, आणि तुम्हाला का जगावं असं वाटतं याचं जे कारण आहे. त्यामुळे ज्याच्यासाठी आपल्याला जगायचं असतं त्याच्यावर आपलं अस्तित्व अवलंबून ठेवू नये असं मला वाटतं. आणि त्यामुळं टू प्रोफेशन्स, वन टू सर्व्हाइव्ह, अदर टू मेक सर्व्हायवल वर्थ. आणि त्या कॅटेगरीत पूर्वी नाटक येत असल्यामुळे
40 वर्ष मग आज कोणाला पटणार नाही की असे ग्रुप होते आणि लोक करायचे पैसा न घेता टाइम इन्व्हेस्ट करून. म्हणजे ज्या काळामध्ये मला मी सायकेट्रिस्ट झाल्यानंतर संध्याकाळी प्रॅक्टिस करून जास्त पैसे कमवणं शक्य होतं, त्या काळात ते न करता आपण हा वेळ दुसरीकडे कुठं गुंतवावा. म्हणजे पैशाच्या गुंतवणुकीपेक्षा वेळेची गुंतवणूक ही महत्वाची असते हे भान एकदा परत दिलं पाहिजे असं मला वाटतं. पण त्याच्यामुळं मी ज्या भूमिका करायचो, मी इकडं आल्यानंतर जेव्हा तशाच भूमिका, आणि मी म्हणेन ना की आता श्याम बेनेगल, गोविंद निलानी, आता गोविंद निलानीच्या आक्रोश या चित्रपटात मी काम केलं सभापतीचं वगैरे. आणि मग ह्यांनी जेव्हा दुसरे सिनेमे सुरू केले, नसीरचा पण हा राग होता पूर्वी, हा की तुम्ही 8 सिनेमा करता, तुम्हाला कमी पैशात चांगले नट पाहिजे तर तुम्ही आम्हा घेता, आणि तुम्हाला बजेट मिळाल्यानंतर जेव्हा पैसे असतात तेव्हा आमची आठवण तुम्हाला होत नाही का. हा म्हणजे पुढं मला असा प्रश्न विचारायचो, 1 मिनिट तुम्ही मला काम करायला विचारताय ते मी चांगला नट आहे म्हणून का मी स्वस्तात मिळतो म्हणून. तसं असेल तर नका घेऊ, माझं काही बिघडत नाही. ही खुपणारी गोष्ट आहे. किंवा दुसरी आहे, मला लोकमान्यता तर खूप आहे, पण घाशीराम सारख्या नाटकात सुद्धा बक्षीस नाही. हो कुठं, म्हणजे जे नाटक खूप गाजलं, पण याचा मला आनंदच आहे कारण लोकमान्य टिळक होते ना. राजमान्यता नसली तरी लोकमान्यता आहे. काटकोण त्रिकोणच्या बाबतीतही हेच झालेलं आहे की लोकांना इतकं प्रचंड आवडलेलं नाटक पण अजून त्यावेळी काय झालेलं आहे, त्यावेळी मी अशा वयात आहे की या गोष्टीचं महत्वच मला वाटत नाही आता. पण जेव्हा तुम्ही तरुण असता आणि तुमच्या करिअरसाठी ह्या गोष्टी महत्वाच्या असतात तुमच्या आयुष्यात असं वाटणारे असतात, ह्या मॅच्युरिटीला आता हे बघ, विक्रमला बक्षीस, दिलीपला बक्षीस, मला बक्षीस, हे सगळं एकच आहे. आता बक्षिसामुळे आमचं काही होत नाही नुकसान किंवा बरवाई, त्यामुळे ते ठीक आहे या वयात, त्याचं वाटत नाही. पण हे असतं आणि हे खुपणारं असतं, हे तितकंच खरं आहे माणूस म्हणून. त्यामुळे ठीक आहे, पण ते वैयक्तिक पातळीवर असल्यामुळे ते फार महत्वाचं आहे असं मला वाटत नाही. सोडून आता खुपणाऱ्या गोष्टी जर मला तू समाजातले म्हणशील तर मला सगळ्यात खुपणारी गोष्ट अशी आहे की आजकाल आपण दुसऱ्याचा विचार करणंच विसरून गेलेलं आहे. हे कुठली आपण नवीन फिलॉसॉफी आत्मसात केली, स्वतःला केंद्रस्थानी ठेवून जगाकडे बघायचं. हा मला भेटल्यानंतर अजूनही मला काय करता येईल याच्यासाठी असा विचार माझ्या डोक्यात येतो, या माणसाचा मला काय उपयोग होईल असा विचार माझ्या डोक्यात येत नाही अजूनही. आणि मला असं वाटतं ही आत्मकेंद्रित वृत्ती जी झालेली आहे ही हानिकारक आहे आणि ही विनाशाकडे नेणारी खरं इंडिव्हिज्युअल. आणि मला सगळ्यात खुपणारी ही गोष्ट आहे. स्वातीताई, या सगळ्या बिझी शेड्यूल्समध्ये मग कधी नाटकं, मग कधी परत ऑफशोअर, मग परत कधी नाटकं, परत कधी बाहेर, या सगळ्यामध्ये मुलांकडे लक्ष देता आलं नाही, हे कुठे खुपतं का? हो, आई म्हणून एक आत्मचरित्र मी वाचलं होतं लिव्ह उल्मन नावाच्या नटीचं, आणि तिच्या मुलीचं नाव लिन असं होतं आणि माझ्या मुलाचं नाव नील असं आहे. हा म्हणजे तेव्हा नील खूप लहान होता आणि मी नातीगोती वगैरे असे प्रयोग करायचे आणि मला सतत असं वाटायचं की मला आईकडे त्याला सोपवून जावं लागतंय किंवा माझा नवरा बघतोय. त्यामुळे हे गिल्ट प्रत्येक आईमध्ये असतं, प्रत्येक नोकरी करणाऱ्या बाईमध्ये आपल्या मुलाला कुठेतरी सोडून जाताना असतंच. म्हणजे हे मी जर आता असं म्हटलं की नाही नाही मला काही गिल्ट नाही, मी ते सगळं त्याचं व्यवस्थित केलं, तर हे खोटं आहे. मला गिल्ट आहे, प्रत्येकालाच असतं ते. आणि ते तिचं आत्मचरित्र वाचल्यावर माझ्या असं लक्षात आलं की अरे हो, जे मला वाटतंय ते तिला सुद्धा असंच वाटतंय आणि ती सुद्धा ऍक्ट्रेस आहे. तर ही आपली एक गंमत म्हणून आठवलेली गोष्ट सांगितली, पण हो आहे मला गिल्ट. मला असं वाटतं आपल्याकडे भारतीय मराठीच्या आईला वाटणारा गिल्ट जरा जास्तच असतो. हा, याचं कारण आपल्याला, आणि त्यामुळे काय होतं अनेक वेळा त्या मुलाला ब्राईब करतात रे, त्यांना गिल्टी वाटतं म्हणून. आणि ती लहान मुलं अत्यंत हुशार असतात, त्यांना बरोबर कळतं की आपल्या आईला गिल्टी वाटते आणि मग ती बरोबर डिक्टेट करतात आणि मग त्यांना जास्त गिल्टी वाटतं. मुलांपेक्षा जर त्या मुली असतील तर त्यांना मग त्यावेळी योग्य वेळी कळलं पाहिजे. शेवटी कसं आहे, प्राणी जगतात सुद्धा बघा, आई कधी ते मूल सोडलं पाहिजे आपण आणि त्याचं ते मोठेपण मान्य केलं पाहिजे. आपल्याकडच्या आईला आपला मुलगा 50 वर्षाचा झाला तरी तो लहानच वाटतो आणि ती अधिकाराने त्याला सांगते.
आणि याच्याबद्दलच आपल्याकडे प्रश्न निर्माण होतात, नाही तर काटकोन त्रिकोणासारखं नाटकच झालं नसतं.